सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी थेट ईश्वरपूर एसटी बस आगारात तरुण विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे। विद्यार्थी आणि जयंतराव पाटील यांच्यातील हा संवाद लक्षवेधी ठरत आहे। उरण ईश्वरपूर एसटी आगारात आज माजी मंत्री जयंतराव पाटील आपल्या सहकाऱ्यांसह राजमाता जिजाऊ या बसेसचे लोकार्पण करण्यासाठी दाखल झाले होते। त्यावेळी एसटी आगारात तरुण विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। या दरम्यान जयंतराव पाटील थेट विद्यार्थ्यांमध्ये गेले आणि त्यांच्याशी संवाद साधला। सध्या रस्त्यांची दुरावस्था, एसटी बसेसचा तुटवडा आणि शाळेत जाताना येणाऱ्या विविध अडचणीबाबत सोशल मीडियावर जेन-जी आणि जेन अल्फा मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहेत। आपली येणारी पिढी प्रचंड जागरूक असल्याचे सांगत जयंत पाटील यांनी वेळोवेळी तरुणांचे कौतुक केले आहे। आज तरुण मोठ्या प्रमाणात एसटी आगारात उपस्थित असल्याने त्यांनी थेट तरुणांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधणे पसंत केले। दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांनीही मुक्तपणे जयंतराव पाटील यांच्याशी संवाद साधला व आपल्या समस्या मांडल्या। अनेक विद्यार्थ्यांनी बसच्या वेळापत्रकाबाबत समस्या आहेत, बसच्या पासचा प्रश्न आहे, तसेच अनेक विद्यार्थ्यांना रस्त्याची समस्या आहे। जयंतराव पाटील यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेत या समस्यावर शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। कोरेगाव 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 940 940 पास आता गावात भेटतोय की 480 असतोय तो, म्हणजे ड्रायव्हर ते इस्लामपूर पर्यंत। नाही एकच 66% डिस्काउंट आहे विद्यार्थ्यांना, तेच आहे। यांना 240 डोंगरवाडी म्हणजे महिन्याला 240 म्हणजे जरा